पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। भारत आता फ्रान्सकडून 100 राफेलची खरेदी करणार आहे। P-8I टेहळणी विमान, नौदल शस्त्रांची देखील खरेदी केली जाईल। शत्रू राष्ट्रांना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारताच्या वतीने आता मोठ्या प्रमाणात शस्त्र खरेदी आणि दारुगोळा खरेदी केली जाते। DSC लष्करासाठी 100 पेक्षा जास्त राफेल लढाऊ विमानं, P-8I मरीटाईम पेट्रोल आणि अँटी सबमरीन वारफेअर एअरक्राफ्ट तसंच मरीन गॅस टर्बाइन इंजिनसह विविध साहित्य खरेदी करण्याच्या तयारीत आहे। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पामध्ये संरक्षण मंत्रालयासाठी तब्बल 7,84,778 कोटी रुपयांची तरतूद केली आहे। यातील 2,19,306 लाख कोटी रुपये शस्त्रसाठा, लढाऊ विमानं, अत्याधुनिक शस्त्र, जहाज, पाणबुड्या, ड्रोन या सगळ्यावर खर्च केला जाणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।